नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन MD बायोलॉजी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि तुम्ही पाहतात ऑनलाईन लेक्चर्स फॉर MST आणि HSC बोर्ड. तर चला मग उशीर न करता आपण आपला आजचा तास सुरू करूया. तर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण अँड्रोशियम म्हणजे काय डिस्कस केलं होतं, बरोबर. मग त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की अँड्रोशियम काय आहे, कलेक्शन ऑफ स्टेमन आहे, बरोबर. चला, कलेक्शन ऑफ स्टेमन. नेक्स्ट आपण काय पाहिलं होतं, अँड्रोशियम हा थर्ड ओरल आहे, इसेन्शियल ओरल आहे. आणि त्याचबरोबर आपण काय म्हणतो, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. मग त्यामध्ये आपण अँड्रोशियमचं स्ट्रक्चर पाहिलं होतं, वरती अँथर आणि काय म्हणलं आपण फिलामेंट कनेक्टिव्ह त्याचं काय काम आहे, तर दोन अँथर लोबला कनेक्ट करायचं आणि त्याचबरोबर काय करायचं, अँथरला फिलामेंट बरोबर कनेक्ट करण्याचं आपण पाहिलं होतं. नेक्स्ट आपण डिस्कस केलं होतं मोनोचिकस अँथर म्हणजे काय आणि डायचिकस अँथर म्हणजे काय. तर त्याच जे अँड्रोशियम पाहिलं त्याच्यामध्ये जे काय आपण अँथर आणि फिलामेंट आहे त्यामधला आता आपला पॉईंट कोणता आहे, स्ट्रक्चर ऑफ अँथर म्हणजे काय, अँथरची कशा प्रकारे रचना झाली किंवा अँथर बनलं कसं, बरोबर, ते आपल्याला आज पाहिजे आहे. तर पहा, हे आहे फ्लोरल बल्ब. काय आहे, फ्लोरल बल्ब. आणि यामध्ये काय आहे आपला, हा आहे आपला अँड्रोशियम किंवा आपण म्हणतो काय आहे याला, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. तर काय म्हणलं आपण, ठीक आहे, अँड्रोशियम. आता अँड्रोशियम काय आहे, द कलेक्शन ऑफ स्टेमन. आणि स्टेमन इज डिवायडेड इनटू हाऊ मेनी पार्ट, टू पार्ट. वन इज कॉल्ड अँथर आणि वन इज कॉल्ड फिलामेंट. तर पहा मग, तर आपण काय म्हणतो या ठिकाणी, बिफोर अँथोसिस, बिफोर अँथोसिस. आता अँथेसिस या शब्दाचा अर्थ काय आहे, तर ओपनिंग ऑफ फ्लोरल बल्ब आफ्टर मॅच्युरेशन ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम. ज्यावेळेस फ्लोरल बल्ब अँड्रोशियम आणि गायनोशियम मॅच्युअर झाल्यानंतर ओपन होतो तर आपण काय म्हणतो, अँथेसिस. अँथेसिस. आणि मी काय म्हणतो, बिफोर अँथेसिस. अँथेसिस याचा अर्थ काय, मी काय म्हणलं की बिफोर अँथोसिस याचा अर्थ काय, तर ते फ्लोरल बल्ब मध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम मॅच्युअर होण्याच्या अगोदरची कंडिशन, बरोबर. तर पाम आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये काय केलं होतं, तर एक छोटस स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी डिस्कस केलं होतं. ठीक आहे. आता हे काय आहे रे, तर आपण याला काय म्हणलं रे, या प्रत्येक गुरुला त्याला आपण काय म्हणलं होतं, एक थिका 1, बरोबर. काय म्हणलं, थिका 1. हे काय आहे, थिका 2. हे काय आहे रे, थिका 3. आणि काय आहे, थिका 4. किती ठिका आहेत रे, 4 ठिका. 4 ठिका म्हणजे कोलन्स आहे किती, 4. किती, 4. पहा मग, हे जे काही आउटर मोस्ट लेअर आहे याला आपण काय म्हणलं रे, एपिडर्मिस म्हणतो. याला आपण काय म्हणतो, एपिडर्मिस. व्हेरी गुड. काय म्हणलं आपल्याला, एपिडर्मिस. पहा मग, आता मी याला झूम करून पाहत आहे. हा माझ्यासाठी काय, आउटर मोस्ट लेअर हे काय, एपिडर्मिस. काय आहे, एपिडर्मिस. आणि यामध्ये काय आहे रे, काही सेल्स प्रेझेंट आहेत. काय येतं, सेल. आपण काय म्हणतो त्याला, पेशी म्हणतो. इसके अंदर क्या है बेटा, कुछ सेल्स प्रेजेंट है, उसको क्या बोलेंगे हम, हाइपोडर्मल सेल्स. क्या बोलेंगे, हाइपोडर्मल सेल्स. पहा, ह्या एपिडर्मिसच्या आतमध्ये ज्या काही सेल्स आहेत त्या सेल्सला मी काय म्हणलं रे, हायपोडर्मल सेल्स. काय म्हणलं, हायपोडर्मल सेल म्हणतो, बरोबर. मग ह्या ज्या काही हायपोडर्मल सेल्स आहेत या सगळ्या हायपोडर्मल सेल पैकी काही हायपोडर्मल सेल्स काय होतील रे, बर्स्ट होतील म्हणजे फुटतील. आणि फुटल्यानंतर त्यांचं डेव्हलपमेंट होईल. कशामध्ये डेव्हलपमेंट होईल रे, पोलन सॅक मध्ये. कशामध्ये, पोलन सॅक मध्ये. किंवा आपण त्याला काय म्हणतो, मायक्रोस्पोरेंजिया. काय म्हणलं, few hypodermal cells burst and develop into pollen sac or microsporangia. मी या ठिकाणी लिहितो, काय लिहितो, few hypodermal cell, few hypodermal cell burst, फुटतील. बर्स्ट म्हणजे काय रे, फुटतील. आणि यांचं डेव्हलपमेंट कशामध्ये होणार आहे, पोलन सॅक मध्ये. कशामध्ये होणार आहे, पोलन सॅक.
मग काय म्हणणार पोलन सॅक. किंवा यालाच आम्ही काय म्हणतो मायक्रोस्पोरेंजिया. काय म्हणणार मायक्रोस्पोरेंजिया. काय म्हणलं रे मायक्रोस्पोरेंजिया. आता उरलेले जे काही हायपोडर्मल सेल्स आहेत त्यांचं काय होईल तर अदर हायपोडर्मल सेल डेव्हलप अँड डिफरन्शिएट इनटू आर्चिस्पोरियल सेल. ज्या ठिकाणी बघा आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये स्ट्रक्चर ऑफ अँथर दिलं ना त्यामध्ये शेवटची लाईन दिली बघा. ती शेवटची लाईन मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे पूर्णपणे डिटेलमध्ये. तर पहा काय म्हणलं हायपोडर्मल सेल जे आहेत त्याच्यापैकी काही हायपोडर्मल सेल फुटल्या आणि त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं रे पोलन सॅक किंवा आपण काय म्हणतो मायक्रोस्पोरेंजिया. काय म्हणलं मायक्रोस्पोरेंजिया. आता पहा या ज्या काही उरलेल्या हायपोडर्मल सेल्स आहेत अदर हायपोडर्मल सेल अदर हायपोडर्मल सेल यांच्यामध्ये काय झालं रे दे डेव्हलप अँड डिफरन्शिएट. त्या डेव्हलप झाल्या आणि डिफरन्शिएट झाल्या. डेव्हलप अँड डिफरन्शिएट. डेव्हलप अँड डिफरन्शिएट कशामध्ये यांचं डिफरन्शिएशन झालं रे किंवा कशामध्ये या डेव्हलप झाल्या तर डेव्हलप इनटू आर्चिस्पोरियल सेल. कशामध्ये आर्चिस्पोरियल सेल मध्ये. बघा मग मी या ठिकाणी लिहितो आर्चिस्पोरियल सेल ARCHESPORIAL आर्चिस्पोरियल सेल. काय झालं रे यांचं डिफरन्शिएशन होऊन हायपोडर्मल सेलचं उरलेले जे काही हायपोडर्मल सेल्स आहेत त्यांचं डिफरन्शिएशन होऊन त्या ठिकाणी काय बनलं रे आर्चिस्पोरियल सेल तयार झाले. आता हे जे काही आर्चिस्पोरियल सेल्स आहेत यांच्यामध्ये काय झालं रे पेरिक्लिनियल डिव्हिजन. काय झालं पेरिक्लिनियल डिव्हिजन. आपण लिहितो पेरिक्लिनियल डिव्हिजन. आणि ज्यावेळेस पेरिक्लिनियल डिव्हिजन होणार त्यावेळेस बघा काय होतील रे ते या ठिकाणी काही अशा प्रकारे सेल्स तयार होतील. बरोबर. पण ह्या ज्या काही आतल्या सेल्स आहेत बरोबर या आतल्या सेलला मी काय म्हणतो रे स्पोरोजिनस सेल. काय म्हणतात प्रायमरी स्पोरोजिनियस सेल. काय म्हणतो मी प्रायमरी स्पोरोजिनियस सेल. प्रायमरी स्पोरोजिनस सेल म्हणलं. काय म्हणलं रे प्रायमरी स्पोरोजिनियस सेल. आणि या प्रायमरी स्पोरोजिनियस सेल मध्ये पुढे काय होणार आहे मायटॉसिस. काय होईल रे मायटॉसिस. मायटॉसिस काय रे इक्वेशनल डिव्हिजन आहे का रे बरोबर. हा मग काय म्हणलं पुढे मायटॉसिस झाली. काय झालंय मायटॉसिस. आणि ज्यावेळेस या प्रायमरी स्पोरोजिनियस सेल मध्ये मायटॉसिस होणार तेव्हा त्यांच्यामध्ये काय बनतील रे स्पोरोजिनियस टिश्यू. काय बनते स्पोरोजिनस टिश्यू बनते. काय बनले रे त्यांच्यामध्ये स्पोरोजिनस टिश्यू बनले. आणि या स्पोरोजिनियस टिश्यू पासून पुढे काय तयार व्हायला पोलन ग्रेन मदर सेल. काय होईल रे पोलन ग्रेन मदर सेल. आता हे जे काही लाल कलरचे वरचे जे काही सेल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो प्रायमरी परायटल सेल्स. काय म्हणणार प्रायमरी परायटल सेल. प्रायमरी परायटल सेल म्हणणार बरोबर. आणि हे जे काही प्रायमरी परायटल सेल्स आहेत हे डेव्हलप होतील. कशामध्ये डेव्हलप होतील रे डेव्हलप इनटू द वॉल्स ऑफ अँथर. अँथरच्या वॉल मध्ये त्यांची काय होणार आहे डेव्हलप होणार आहे. मग कोणकोणते वॉल्स आहेत तर एंडोथिशियम. काय म्हणतो आपण एंडोथिशियम. त्यानंतर काय म्हणलं मिडल लेअर. काय म्हणलं रे मिडल लेअर. आणि शेवटी आपण काय म्हणलं टेपिटम. काय म्हणलं रे टेपिटम. पहा काय म्हणलं मी बघा की बिफोर अँथोथेसिस म्हणजे काय बिफोर ओपनिंग ऑफ फ्लोरल बल्ब अँड्रोशियम अँड मॅच्युरेशन. अँड्रोशियम आणि गायनोशियम मॅच्युरेशन होण्याच्या अगोदर
बघा काय म्हणलं मी, बिफोर अँथोसेसिस म्हणजे काय, बिफोर ओपनिंग ऑफ फ्लोरल बल्ब. तर त्यामध्ये काय आहे, ते एपिडर्मिस आहे बरोबर, आउटर मोस्ट लेअर ऑफ द अँथर. मग त्या एपिडर्मिस मध्ये आतमध्ये काय आहे, ते हायपोडर्मल सेल्स आहेत. पण खूप सारे हायपोडर्मल सेल्स आहेत, त्यापैकी थोडेसे हायपोडर्मल सेल्स काय झाले, फुटले म्हणजे बस्ट झाले आणि त्यांचं कन्व्हर्जन झालं कशामध्ये, पोलन सॅक किंवा आपण काय म्हणलं मायक्रोस्पोरॅन्जिया. आणि बाकीचे उरलेले जे काही हायपोडर्मल सेल्स आहेत त्यांचं डेव्हलपमेंट झाली, त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन झालं आणि त्यांना काय बनवलं, आर्चिस्पोरियल सेल. काय बनलं, आर्चिस्पोरियल सेल. आणि या आर्चिस्पोरियल सेल मध्ये काय झालं, पेरिक्लिनियल डिव्हिजन. काय झालं रे, पेरिक्लिनियल डिव्हिजन. आणि पेरिक्लिनियल डिव्हिजन झाल्यानंतर या ठिकाणी ग्रुप ऑफ सेल्स बनले. म्हणजे आतले सेल्स आहेत त्याला मी काय म्हणलं, प्रायमरी स्पोरोजिनियस सेल. या प्रायमरी स्पोरोजिनियस सेल मध्ये काय झालं, मायटॉसिस, त्यांच्यापासून काय म्हणलं, स्पोरोजिनियस टिश्यू. आणि या स्पोरोजिनियस टिश्यू पासून काय म्हणते, पोलन ग्रेन मदर सेल. आणि जे काही बाहेरचे सेल्स आहेत त्याला मी काय म्हणलं, प्रायमरी परायटल सेल. आणि प्रायमरी परायटल सेल डेव्हलप इंटू एंडोथिशियम, मिडल लेअर अँड टेपिटम. दिस इज ऑल अबाउट स्ट्रक्चर ऑफ अँथर. आपण किंवा म्हणू शकतो डेव्हलपमेंट ऑफ अँथर. हे समजलंय का, पहा. तर पहा आता आपला नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, तर टीएस ऑफ मॅच्युअर अँड्रोशियम. तर टीएस म्हणजे काय, ट्रान्सवर्स सेक्शन. तर काय करतो, समजा हे बायलोब अँथर आहे, त्याला मी असं कट केलं आणि असं पाहिलं बरोबर, असं काय केलं, कट केलं आणि असं पाहिलं तर आपण काय म्हणतो, टीएस, ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ मॅच्युअर अँड्रोशियम. तर पहा मग हा जो काही काढलेला आहे तर मी तो टीएस करून जो आतला भाग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहा हे जे काही आउटर लेअर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते त्याला आपण काय म्हणतो, एपिडर्मिस. काय म्हणतो आपण याला, एपिडर्मिस. एपिडर्मिस बरोबर. मग ही जी काही एपिडर्मिस आहे ही कसं आहे रे, तर आउटर लेअर, सिंगल लेअर, कंटिन्युअस आहे. मग काय म्हणणार, सिंगल लेअर. कसं आहे एपिडर्मिस, सिंगल आहे. त्यानंतर कसं म्हणतो आपण, युनिफॉर्म लेअर, कंटिन्यू आहे का नाही. मग काय म्हणलं, सिंगल लेअर, सिंगल लेअर. नेक्स्ट काय म्हणलं मी, युनिफॉर्म लेअर. काय म्हणलं, युनिफॉर्म लेअर. आणि थर्ड मी काय म्हणलं रे, कंटिन्युअस, COUNTINUOUS. कसं आहे, कंटिन्युअस लेअर आहे. रे हा सिंगल लेअर आहे, युनिफॉर्म लेअर आहे, कंटिन्युअस आहे. आणि याचं काम काय रे, तर प्रोटेक्शन. काय काम करते, प्रोटेक्शन. आणि हे कोणते सेल्स आहेत, तर पॅरेनकायमल सेल. कोणते सेल्स आहेत यामध्ये, पॅरेनकायमल सेल. काय म्हणलं, यांच्यामध्ये कोणते सेल्स आहेत रे, पॅरेनकायमल सेल्स आहेत. मग एपिडर्मिस कसं आहे, तर सिंगल लेअर आहे, पूर्णपणे कंटिन्युअस आहे आणि युनिफॉर्म लेअर आहे. याचं काय काम आहे, प्रोटेक्शन. त्यानंतर आपण काय म्हणतो, हे सेल कशापासून बनले, पॅरेनकायमापासून बनलेले आहे. मग सेकंड जो लेअर आहे आपला त्याला आपण काय म्हणतो रे, एंडोथिशियम. काय म्हणतो आपण त्याला, एंडोथेशियम बरोबर. मग हा जो काही एंडोथिशियम आहे पहा, तर हा एंडोथिशियम कसा आहे रे, हा आहे सिंगल लेअर. म्हणजे याची सुद्धा काय रे, एकच लेअर आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे, ब्ल्यू लाईन मध्ये काढलेले काय, सिंगल लेअर. ही पण कशी रे, युनिफॉर्म लेअर. कशी आहे, युनिफॉर्म लेअर, युनिफॉर्म लेअर. त्यानंतर हे कसं आहे रे, कंटिन्युअस आहे. कशी आहे, पण कंटिन्युअस. मग काय म्हणतो, एंडोथिशियम सिंगल लेअर. युनिफॉर्म आहे का, सॉरी युनिफॉर्म आहे का, नाही. हे कसं आहे, नॉन युनिफॉर्म. कसं आहे रे, नॉन युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म का बरं म्हणलं, तर या ठिकाणी जाड आहे आणि ज्या ठिकाणी गुरु आहे ना त्या ठिकाणी एंडोथिशियम कसा असतो रे, बारीक असतो, थिन असतो बरोबर. मग काय म्हणलं, एंडोथिशियम कसा आहे, सिंगल लेअर, नॉन युनिफॉर्म लेअर. आणि त्याचबरोबर मी काय म्हणलं, कसं आहे, कंटिन्युअस लेअर. कसं आहे रे, कंटिन्युअस लेअर बरोबर. नेक्स्ट काय म्हणतो, हा जो काय
एंडोथिशियम आहे. त्याचं काम काय, तर हे प्रोव्हाइड न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करणार आहे. त्याचबरोबर प्रोव्हाइड प्रोटेक्शनचं पण काम करणार आहे. पण आपण काय म्हणतो, प्रोव्हाइड न्यूट्रिशन अँड प्रोटेक्शन. न्यूट्रिशन आणि प्रोटेक्शनचं काम कोण करेल रे, तर या ठिकाणी आपण काय म्हणतो, एंडोथिशियम करेल. त्यानंतर आपण काय म्हणतो रे, पहा हा जो काही एंडोथिशियम आहे, काय म्हणलं रे, एंडोथिशियम कसं आहे, सिंगल लेअर, नॉन युनिफॉर्म लेअर, कंटिन्युअस लेअर, प्रोव्हाइड न्यूट्रिशन अँड प्रोटेक्शन. न्यूट्रिशन द्यायचं काम कोण करेल रे, एंडोथिशियम. प्रोटेक्शनचं काम कोण करणार आहे, एंडोथिशियम. पहा आता या एंडोथिशियम मध्ये काय आहे, ही आहे रॅडियल वॉल. कशी आहे ही, रॅडियल वॉल, आणि कशी आहे, इनर वॉल. मग काय म्हणतो, रॅडियल अँड इनर वॉल स्टोर्स अँड सिक्रीट अल्फा सेल्युलोज. काय म्हणलं रे, रॅडियल अँड इनर वॉल, रॅडियल अँड इनर वॉल काय करतील, रॅडियल अँड इनर वॉल स्टोअर म्हणजे साठवतील, आणि काय करेल रे, सिक्रीट करेल. काय सिक्रीट करेल रे, तर अल्फा सेल्युलोज. काय करेल रे, अल्फा सेल्युलोज काय करेल, स्टोअर करेल आणि सिक्रीट करेल. काय म्हणलं, रॅडियल अँड इनर वॉल स्टोअर्स अँड सिक्रीट्स अल्फा सेल्युलोज. आणि अल्फा सेल्युलोज मध्ये काय प्रेझेंट आहे, कॅलोज प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, कॅलोज. आणि कॅलोज नावाची एन्झाईम काय करते रे, वॉटरला काय करते, स्टोअर करते. काय करते, स्टोअर वॉटर. आणि ज्यावेळेस ते वॉटरला स्टोअर करते त्याला आपण काय म्हणतो, हायड्रेटेड लेअर. काय म्हणणार, हायड्रेटेड लेअर. काय म्हणलं मी आपण याला, हायड्रेटेड लेअर. पहा एपिडर्मिस कसं आहे, सिंगल लेअर, युनिफॉर्म लेअर, कंटिन्युअस लेअर, प्रोटेक्शन, पॅरेन्कायमल सेल. एंडोथिशियम सिंगल लेअर, नॉन युनिफॉर्म लेअर, कंटिन्युअस आहे का, नाही, सॉरी कंटिन्युअस लेअर आहे, नॉन युनिफॉर्म लेअर आहे. प्रोव्हाइड न्यूट्रिशन अँड प्रोटेक्शन. त्यानंतर यामध्ये काय ते रॅडियल अँड इनर वॉल्स आहेत, ते काय काम करेल, स्टोअर अँड सिक्रीट. काय सिक्रीट करेल, काय स्टोअर करेल, अल्फा सेल्युलोज. तर आपण काय, अल्फा सेल्युलोज मध्ये काय, कॅलोज एन्झाईम हे काय करते, वॉटरला स्टोअर करते. म्हणून या एंडोथिशियमला आपण काय म्हणतो रे, हायड्रेटेड लेअर. काय म्हणलं, हायड्रेटेड लेअर. ठीक आहे, पहा तिसरा लेअर कोणता रे, तो आहे मिडल लेअर. आता हा मिडल लेअर बघा, मी 1 2 3 आतमध्ये रेषा काढल्यात. ते काय म्हणजे याचा अर्थ काय, 2 to 3 लेअर. कसा आहे, 2 to 3 लेअर. मग मी काय म्हणणार, मिडल लेअर. कसं आहे, 2 to 3 लेअर, 2 to 3 लेअर. मग 2 ते 3 लेअर असल्यामुळं मला काय म्हणलं रे, मल्टी लेअर म्हणलं. काय म्हणलं, मल्टी लेअर. बरोबर, काय म्हणलं, 2 to 3 लेअर म्हणजे त्याला मी काय म्हणलं रे, मल्टी लेअर म्हणलं. तसं राहिलं का, तपा काय म्हणलं, 2 to 3 लेअर, मल्टी लेअर. आता हे काय करेल रे, तो प्रोव्हाइड न्यूट्रिशन. काय प्रोव्हाइड करेल, हा प्रोव्हाइड न्यूट्रिशन, प्रोव्हाइड न्यूट्रिशन. बरोबर, काय म्हणलं, मिडल लेअर 2 to 3 लेअर आहे, आणि काय करणार आहे, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करणार आहे. तिसरा पॉईंट आपण काय म्हणतो, हे कसं आहे, शॉर्ट लिव्ड. आणि तर आपण काय म्हणतो, इफिमेरल. काय म्हणतो रे, इफिमेरल. मग मी या ठिकाणी लिहितो, हा कसा आहे, शॉर्ट लिव्ड लेअर. कसा आहे, शॉर्ट लिव्ड लेअर, शॉर्ट लिव्ड. तर मी काय म्हणलं रे, एपिमिरल. काय म्हणलं, एपिमिरल. काय म्हणलं मी याला, एपिमिरल. काय म्हणलं, एपिमिरल. आता समजले का, हा एपिडर्मिस एक लेअर आहे, हा एंडोथिशियम एक लेअर आहे, हा एक कोणता आहे, मिडल लेअर. आता कोणता पाहिजे आहे, टेपिटम. काय पाहिजे आपल्याला, टेपिटम. हा चौथा काय रे, टेपिटम. काय, टेपिटम. आता हा जो काही टेपिटम आहे, हा कसा आहे, सिंगल लेअर. कसा आहे, सिंगल लेअर. एक मिनिट.
तर काय तिसरा लेअर कोणता आहे? टेपिटम. हा कसा लेअर आहे? सिंगल लेअर, एकच लेअर आहे. हा आपण काय म्हणू या ठिकाणी? हा कसा आहे? सिंगल लेअर. पहिला पॉईंट काय म्हणणार? सिंगल लेअर. सिंगल, बरोबर. त्यानंतर हा टेपिटम काय प्रोव्हाइड करेल रे? प्रोव्हाइड न्यूट्रिशन. काय प्रोव्हाइड करेल? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करेल. टेपिटम सिंगल लेअर. त्यानंतर आपण काय म्हणतो? मल्टी न्यूक्लिएटेड. काय म्हणणार आहे? मल्टी न्यूक्लिएटेड. रिझन काय आहे मल्टी न्यूक्लिएटेड साठी? तर आपण म्हणतो एंडोमायटोसिस. काय म्हणतो आपण त्याला? एंडोमायटोसिस. टेपिटम कसं आहे? सिंगल लेअर आहे, मल्टी न्यूक्लिएटेड आहे. अजून हा काय काम करेल रे? प्रोव्हाइड न्यूट्रिशन. काय काम करेल रे? प्रोव्हाइड न्यूट्रिशन. न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम कोण करेल रे? टेपिटम करेल. बरोबर. चौथा आपण काय म्हणतो? हा जो काही टेपिटम आहे, जसे अँड्रोशियम मॅच्युअर होणार, मॅच्युअर झाला की हा टेपिटम लेअर काय होतो? डिजेनरेट होतो. काय होतो? डिजेनरेट. मग मी काय म्हणलं? डिजेनरेट ऑन मॅच्युरेशन. काय म्हणलं रे? डिजेनरेट ऑन मॅच्युरेशन. बरोबर. आता पहा, ह्या टेपिटमचे काही फंक्शन्स आहेत. मी हे फंक्शन या ठिकाणी घेतो. बरोबर, चालेल ना? मग या ठिकाणी मी हेडिंग टाकतो टेपिटम आणि काय म्हणले? फंक्शन. तर आपल्याला काय पाहिजे? ह्या टेपिटमचे फंक्शन या ठिकाणी जागा नसल्यामुळं मी काय करतो रे? या ठिकाणी लिहितो. बरोबर. या ठिकाणी मी लिहू का? तुमच्या इन्फॉर्मेशन साठी हे काय? टेपिटमचे फंक्शन. टेपिटम फंक्शन. पहिला फंक्शन काय रे? आपण इथंच लिहिलं. काय म्हणलं? प्रोव्हाइड न्यूट्रिशन. काय काम करणार आहे? तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम कोण करेल रे? टेपिटम करेल. बरे, न्यूट्रिशन कोणाला देईल रे? तुम्हाला का मला? नाही. मग कोणाला देणार हे न्यूट्रिशन? तर हे न्यूट्रिशन देणार आहे डेव्हलपिंग पोलन ग्रेनला. बरोबर. नेक्स्ट काय म्हणतो आपण? बघा, नेक्स्ट सिंथेसिस ऑफ. कोणाचं सिंथेसिस करणार आहे? इंडोल ऍसिटिक ऍसिड. हा काय रे? हार्मोन आहे. आणि हा इंडोल ऍसिटिक ऍसिड कशासाठी लागतो रे? रिक्वायर फॉर मॅच्युरेशन ऑफ अँड्रोशियम. कशासाठी लागणार आहे? रिक्वायर फॉर मॅच्युरेशन. रिक्वायर फॉर मॅच्युरेशन. कोणाचं मॅच्युरेशन रे? अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या मॅच्युरेशन साठी कोण लागेल रे? तर इंडोल ऍसिटिक ऍसिड लागेल. कोण लागेल? इंडोल ऍसिटिक ऍसिड. कशासाठी लागणार आहे? अँड्रोशियमच्या मॅच्युरेशन साठी. नेक्स्ट आपण काय म्हणतो बघा? सिंथेसिस. अजून काय सिंथेसाइज करणार आहे रे? तर सिंथेसिस ऑफ. काय करेल रे? युबिश ग्रॅन्युल. काय म्हणलं? युबिश ग्रॅन्युअल. काय सिंथेसाइज करणार आहे रे? तर युबिश ग्रॅन्युअल काय करेल रे? सिंथेसाइज करेल. आणि या युबिश ग्रॅन्युअल मध्ये काय प्रेझेंट आहे? स्पोरोपोलिनिन. काय प्रेझेंट आहे? स्पोरोपोलिन. इथंच लिहितो मी. कंटेन. काय कंटेन आहे? स्पोरोपोलिनिन. स्पोरोपोलिनिन. आणि स्पोरोपोलिनिन काय रे? तर मोस्ट रेझिस्टिव्ह कंपाऊंड ऑन द अर्थ. आणि हा कसा आहे? नॉन बायोडिग्रेडेबल. मग काय म्हणणार? मोस्ट रेझिस्टिव्ह कंपाऊंड. मोस्ट रेझिस्टिव्ह कंपाऊंड. आणि हा कसा आहे रे? नॉन बायोडिग्रेडेबल. काय? नॉन बायोडिग्रेडेबल. आता नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय रे? तो कधीही डिकम्पोज होत नाही. हा काय करतो रे? फॉर्म एक्झाईन लेअर ऑफ पोलन ग्रेन. हा स्पोरोपोलिनिन काय करणार आहे? तर बघा, फॉर्म एक्झाईन लेअर
ऑफ पोलन ग्रेन. कुणाचा आउटर मोस्ट लेअर तयार केलेला तो तर पोलन ग्रेनचा. आता किती झाले फंक्शन 3 बघा. तर चौथं फंक्शन या ठिकाणी लिहितो. या ठिकाणी फंक्शन 4. कुणाचं फंक्शन? टेपिटमचं फंक्शन. तर काय फंक्शन आहे बघा चौथं? ते काय करणार आहे? सिक्रीट कॅलेज एन्झाईम. कोणती एन्झाईम? कॅलेज. एंडोलिशियम कोणता आहे? कॅलोज. इथे कोणती आहे? कॅलेज. कोणती आहे? कॅलेज. मग आपण काय म्हणतो? सिक्रीट कॅलेज एन्झाईम. कॅलेज एन्झाईम. बरोबर. पाचवा काय फंक्शन आहे? सिक्रीट कम्पॅटेबल प्रोटीन. काय करणार आहे? कम्पॅटेबल प्रोटीनचं सिक्रेशन करणार आहे. मग काय म्हणतो? सिक्रीट कम्पॅटेबल आणि अजून एक काय म्हणतोय आपण? सिक्रीट किंवा सिंथेसिस पोलन किट. काय सिंथेसाइज करणार आहे? तर सिंथेसिस पोलन किट. सिंथेसिस पोलन किट. आणि हे पोलन किट जे आहे ते कशापासून बनलेले? ती पोलन किट बनलेली आहे ऑइल आणि कॅराटिनॉइड. काय? ऑइल आणि कशापासून बनली आहे? कॅराटिनॉइड. कॅराटिनॉइड काय रे? पिगमेंट. काय आहे? पिगमेंट. त्याचं म्हणलं का? टेपिटमचे फंक्शन कोणकोणते? बघा रिवाइज करा. प्रोव्हाइड न्यूट्रिशन. बरोबर. सेकंड काय म्हणतो आपण? सिंथेसिस ऑफ इंडोर ऍसिटिक ऍसिड रिक्वायर्ड फॉर मॅच्युरेशन ऑफ एंडोशियम. थर्ड सिक्रीट और सिंथेसाइज युबिश ग्रॅन्युल. युबिश ग्रॅन्युल मध्ये काय प्रेझेंट आहे? स्पोरोपोलिनिन. स्पोरोपोलिनिन काय? मोस्ट रेजिस्टिव्ह कंपाऊंड ऑन अर्थ. ठीक आहे. नॉन बायोडिग्रेडेबल. आणि काय करणार आहे? फॉर्म एक्झाइन लेअर ऑफ पोलन ग्रेन. फोर्थ काय फंक्शन आहे? तर सिक्रीट कम्पॅटेबल प्रोटीन, सिक्रीट कॅलेज एन्झाईम आणि लास्ट काय आहे? सिंथेसिस ऑफ पोलन किट. इथपर्यंत समजलं का? ओके. शेवटचा पॉईंट आता बाकी तो म्हणजे या ठिकाणी होईल. काय म्हणलं? नियर एंडोथिशियम. काय म्हणलं? नियर ग्रू एंडोथेशियम. कसं आहे? थिन. जर हा थिन असेल तर या ठिकाणी काय म्हणतोय आपण? वॉटर कमी. बरोबर. तर वॉटर कमी तर कॅलोज काय? कमी. आणि कॅलोज काय करते? वॉटर स्टोर करते. मग ग्रू जवळ एंडोथिशियम थिन आहे तर त्या ठिकाणी पाणी कमी आहे. का बरं पाणी कमी आहे? कारण कॅलोज कसा आहे? कमी आहे. मग हा लेअर कसा होईल नाही? डिहायड्रेटेड. कसा आहे? डिहायड्रेटेड लेअर. काय आहे हा? या ठिकाणी काय होतंय? डिहायड्रेटेड लेअर तयार होतो. आणि याच डिहायड्रेटेड लेअरला मी काय म्हणतो रे? स्टोमियम. काय म्हणलं? स्टोमियम. इथपर्यंत सर्वांना समजलं? पहा काय काय पाहिलं तर शॉर्ट मध्ये 1 मिनिटात रिव्हिजन करून देतो. पहा डॅमेज, सिंगल लेअर, युनिफॉर्म लेअर, कंटिन्युअस लेअर, पॅरेंट काय असेल? प्रोटेक्शन. बोलू दे गप्पा बसू नको. एंडोथिशियम सिंगल लेअर, नॉन युनिफॉर्म लेअर, कंटिन्युअस लेअर, प्रोव्हाइड न्यूट्रिशन अँड प्रोटेक्शन. एंडोथिशियम रॅडियल अँड इनर वॉल, स्टोअर्स अँड सिक्रीट अल्फा सेल्युलोज. त्यामध्ये काय? कॅलोज एन्झाईम काय करेल? वॉटरला स्टोअर करेल आणि म्हणून त्या लेअरला आपण काय म्हणतो? हायड्रेटेड लेअर. मिडल लेअर कसा आहे? 2 to 3 लेअर. मल्टी लेअर आहे म्हणजे 2 to 3 म्हणजे काय? मल्टी लेअर. काय प्रोव्हाइड करेल? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करेल. आणि हा लेअर कसा आहे? शॉर्ट लिव्ड. म्हणून आपण याला काय म्हणलं? इपी मिरल म्हणलं. काय म्हणलं? इपी मिरल. टेपिटम कसा आहे? सिंगल लेअर, मल्टी न्यूक्लिएटेड, प्रोव्हाइड न्यूट्रिशन, डिजनरेट ऑन मॅच्युरेशन. फंक्शन कोणते? न्यूट्रिशन द्यायचं काम, इंडोर ऍसिटिक ऍसिड तयार करायचं काम. का बरं? फॉर मॅच्युरेशन ऑफ एंडोशियम. त्याचबरोबर युबिश ग्रॅन्युल सिक्रेट करायचं. त्यामध्ये काय? स्पोरोपोलिनिन. हे काय? मोस्ट रेजिस्टिव्ह कंपाऊंड ऑन अर्थ. नेक्स्ट काय म्हणतो? सिक्रीट कॅलेज एन्झाईम, सिक्रीट कम्पॅटेबल प्रोटीन अँड सिंथेसिस ऑफ पोलन किट. ज्या ठिकाणी ग्रू आहे त्या ठिकाणी एंडोथिशियम कसा आहे? पातळ आहे म्हणजे त्यामध्ये पाणी कमी, म्हणजे त्या ठिकाणी काय कमी? कॅलोज एन्झाईम कमी म्हणजेच काय? डिहायड्रेटेड लेअर. याला आपण काय म्हणलं? स्टोमियम. काय म्हणलं? स्टोमी. 1 मिनिट.